नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल इन्शुरन्स पेपर 3 यामध्ये आपण सेकंड टॉपिक फायर इन्शुरन्स अग्नि विमा हा टॉपिक पाहता। कालच्या तासाला आपण अग्नि विमा पॉलिसीचे प्रकार टाइप्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसीज पाहत होतो। यामध्ये आपण 8 विमा पॉलिसी काल पाहिलेली आहे। राहिलेल्या पॉलिसी आपण आज सुरू करणार आहोत। नवी पॉलिसी काल पाहिलेली होती बहुव्यापी पॉलिसी किंवा त्याला व्यापक विमा पॉलिसी असं म्हटलं जातं। बहुव्यापी पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असं म्हटलं जातं। आता ही जी बहुव्यापी पॉलिसी आहे ही पॉलिसी इंग्लंडमध्ये जास्त प्रचारात असलेली पॉलिसी आहे। सर्वसामान्य आग विमा पॉलिसीमध्ये आग लागून नुकसान होणे, वीज पडून नुकसान होणे, स्फोटामुळे लागलेली आग यापासून होणाऱ्या हानीसाठी सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली संरक्षण दिलं जातं। परंतु व्यापक विमा पॉलिसी आपण घेतलेली असेल तर या पॉलिसीनुसार या जोखमीपासून संरक्षण तर मिळतेच, याशिवाय पाण्याची टाकी किंवा पाईप फुटून होणारे मालमत्तेचे नुकसान, भूकंप, पूर, वादळ, उष्णता, वाहने आदळून होणारे नुकसान, विमान कोसळून होणारे नुकसान, संप, दंगेधोपे, चोरी आणि घरफोडी याप्रमाणे आग व अपघात विम्यातील काही धोक्यांसाठी ही विमा पॉलिसी दिली जाते। म्हणजे या पॉलिसीखाली जवळजवळ सर्वच धोके कव्हर केले जातात। म्हणून या विमा पॉलिसीला व्यापक विमा पॉलिसी किंवा बहुव्यापी विमा पॉलिसी असं म्हटलं जातं। सर्वसामान्य विमा पॉलिसीपेक्षा या पॉलिसीला विम्याचा हप्ता थोडासा जास्त असतो आणि कोणत्या धोक्यापासून संरक्षण दिले जाईल तो धोका विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेला असतो। अशा कोणत्याही धोक्यामुळे विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर झालेले नुकसान या व्यापक विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते। पुढची पॉलिसी आहे स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी। स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी आता ही जी स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी आहे या पॉलिसीनुसार इमारतीत किंवा कारखान्यात किंवा एखाद्या कार्यालयामध्ये आग लागल्यास त्या ठिकाणचे तापमान मर्यादेबाहेर जाऊ नये यासाठी आपोआप पाणी शिंपडणारी उपकरणे त्या इमारतीमध्ये बसविण्यात आलेली असतात। जर त्या ठिकाणी आग लागली तर ती आग विझवण्यासाठी ही उपकरणे मदत करत असतात। आग विम्यामध्ये आगीच्या हानीबरोबरच पाणी शिंपडल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली जी मालमत्ता असते अशी मालमत्ता खराब होण्याचा धोका असतो। मग पाणी शिंपडल्यामुळे जर मालमत्तेचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान हे या विमा पॉलिसीखाली भरून दिले जाते। परंतु त्या ठिकाणी आग न लागताच अन्य काही कारणामुळे जर ही यंत्र आपोआप सुरू झालं आणि त्या ठिकाणी पाणी सांडून मालमत्तेचं काही नुकसान झालं तर ते नुकसान सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत नाही। परंतु जर त्या विमेदाराने स्प्रिंकलर लिकेज विमा पॉलिसी विमा कंपनीकडे मागितलेली असेल आणि अशी पॉलिसी घेतल्यानंतर त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं जे यंत्र आहे स्प्रिंकलर लिकेज हे ऑटोमॅटिक जर सुरू झालं
आणि त्या ठिकाणी पाण्याचा मारा एकाएकी झाला आणि त्यामुळे मालमत्तेचे काही नुकसान झाले, तर झालेले सर्व नुकसान या स्प्रिंकलर लिकेज विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते. 11वी पॉलिसी आहे मूल्यांकित पॉलिसी. मूल्यांकित पॉलिसी त्याला इंग्लिशमध्ये व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हटलं जातं. ही जी मूल्यांकित पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये हानी झालेल्या दिवशी त्या मालाचे बाजारभावाप्रमाणे जी रक्कम असेल ती रक्कम विमा कंपनी भरून देत असते. ही जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी सर्वसामान्य हानी भरण्याच्या तत्वास अपवाद समजली जाते. सर्वसामान्य विमा पॉलिसी खाली हानी झालेल्या दिवशी त्या मालमत्तेचे बाजारामध्ये जे मूल्य असेल तितकी हानी या विमा पॉलिसीनुसार विमा कंपनी भरून देत असते. त्या मालमत्तेची मूळ किंमत धरली जात नाही, परंतु दुर्मिळ चित्रे, कलाकृती, पुराणवस्तू, शिल्पकृती, दागिने यासाठी मूल्यांकित पॉलिसी मिळू शकते. इतर वस्तूसाठी ही विमा पॉलिसी दिली जात नाही. मग अशा वस्तूंची पूर्ण हानी झाल्यास त्या वस्तूचे मूल्य ठरविता येत नाही, म्हणून पॉलिसी घेतली जात असतानाच अशा वस्तूचे मूल्य अगोदरच निश्चित केले जाते आणि मग अशा वस्तूसाठी ही मूल्यांकित विमा पॉलिसी दिली जाते. जर अशा वस्तूचे काही नुकसान झाले तर पॉलिसीमध्ये त्या वस्तूची जी किंमत दाखवलेली आहे तेवढंच नुकसान विमा कंपनी या पॉलिसीनुसार विमेदाराला भरून देत असते. तर अशी ही मूल्यांकित पॉलिसी आहे. 12वी पॉलिसी सांगितलेली आहे विशिष्ट पॉलिसी. विशिष्ट पॉलिसी त्याला स्पेसिफिक पॉलिसी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ही जी विमा पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये पॉलिसी घेताना मालमत्तेची जी रक्कम नमूद केलेली असेल तितकीच रक्कम हानी भरण्याच्या वेळी विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. प्रत्यक्ष हानीची रक्कम जर त्यापेक्षा कमी असल्यास अर्थातच कमी नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी देत असते. समजा एखाद्या विमेदाराने आपल्या यंत्रसामग्रीचा 2 लाख रुपयाचा विमा घेतला किंवा यंत्रसामग्रीची किंमत 2 लाख रुपये आहे आणि त्या विमेदाराने आपल्या त्या यंत्रसामग्रीचा विमा 1 लाख रुपयाचा घेतला. यंत्रसामग्रीचे आगीमुळे 60,000 रुपयाचे नुकसान झाले तर विमा कंपनी त्या विमेदाराला 60,000 रुपये नुकसान भरपाई देईल. समजा जर 1 लाख रुपये त्या यंत्रसामग्रीचं नुकसान झालं तर विमा कंपनी 1 लाख रुपये भरून देईल. परंतु जर त्या यंत्रसामग्रीचे 1,20,000चे नुकसान झाले तर विमा कंपनी 1,20,000 रुपये भरून देणार नाही, कारण त्याने फक्त 1 लाख रुपयाचा विमा घेतलेला आहे. त्यामुळे स्पेसिफिक पॉलिसीनुसार विशिष्ट पॉलिसीनुसार जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला आहे जास्तीत जास्त तेवढीच रक्कम या पॉलिसीनुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देईल. आणि या अग्नि विम्यातील शेवटची विमा पॉलिसी सांगितलेली आहे सरासरी विमा पॉलिसी. सरासरी विमा पॉलिसी याला ॲव्हरेज पॉलिसी असं म्हटलं. आता आपण अग्नि विम्याच्या ज्या अटी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपण सरासरीची अट पाहिलेली आहे.
त्या अटीमध्ये जे सांगितलेलं आहे तेच या विमा पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही विमा पॉलिसीमध्ये जर विमा कंपनीने सरासरीचे कलम घातलेले असेल, सरासरीची अट घातलेली असेल, तर ती विमा पॉलिसी सरासरी विमा पॉलिसी होत असते. विमेदार विमा हप्ता वाचावा म्हणून मालमत्तेच्या मूल्यापेक्षा कमी रकमेचा विमा घेत असतो आणि विमा कंपनीकडे कमी विमा हप्ता भरत असतो. असं होऊ नये. कोणत्याही विमेदाराने मालमत्तेच्या मूल्यापेक्षा कमी रकमेचा विमा घेऊ नये आणि विमा कंपनीला कमी विमा हप्ता देऊ नये, यासाठी ही सरासरी विमा पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. आणि जर असं झालं, विमेदाराने कमी रकमेचा विमा घेतला मालमत्तेच्या मूल्यापेक्षा आणि नुकसान झालं, तर विमा कंपनी त्याला संपूर्ण नुकसान भरून देत नाही. तर या ठिकाणी सरासरीच्या अटीनुसारच विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देत असते. यासाठी नुकसानीची रक्कम काढण्याचे एक सूत्र सांगितलेलं आहे. नुकसानीची रक्कम बरोबर नुकसानीची रक्कम बरोबर विमा रक्कम भागिले मालमत्तेचे मूल्य गुणिले प्रत्यक्ष झालेले नुकसान. हे जे सूत्र सांगितलेलं आहे, या सूत्रानुसार जेवढी नुकसानीची रक्कम येईल तेवढीच रक्कम विमा कंपनी विमेदाराला भरून देईल. फॉर एक्झाम्पल, विमेदाराच्या इमारतीचे मूल्य 2 लाख रुपये असताना विम्याचा हप्ता वाचावा यासाठी विमेदाराने आपल्या इमारतीचा 1 लाख रुपयाचा विमा घेतला. समजा आग लागून इमारतीचे संपूर्ण नुकसान झाले, संपूर्ण हानी झाली, तर विमा कंपनी त्याला 1 लाख रुपये नुकसान भरपाई देणार नाही. तर त्याने एकूण मालमत्तेच्या 50% एवढ्या रकमेचा विमा घेतलेला आहे. म्हणून विमा कंपनी त्याला झालेल्या नुकसानीच्या 50% एवढंच नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून दे. बाकीचं राहिलेलं 50% नुकसान आहे, हे नुकसान स्वतः विमेदाराला सहन करावं लागेल, कारण त्याने मालमत्तेच्या किमतीपेक्षा कमी किमतीचा विमा घेतलेला आहे. समजा 2 लाख रुपयाची मालमत्ता आहे आणि त्या विमेदाराने 1 लाख रुपयाचा विमा घेतला आणि त्याच्या मालमत्तेचे 1,20,000 रुपये नुकसान झाले, तर विमा कंपनी त्याला किती नुकसान भरपाई देईल? या ठिकाणी विमा रक्कम 1 लाख रुपयाचा विमा घेतला, मालमत्तेची किंमत आहे 2 लाख आणि गुणिले प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे 1,20,000. आता या ठिकाणी 1,20,000 नुकसान झालेलं आहे, म्हणून विमा कंपनी त्याला 1,20,000 रुपये भरून देणार नाही. तर या सरासरीच्या सूत्रानुसार नुकसानीची रक्कम जेवढी येईल तेवढीच रक्कम विमा कंपनी विमेदाराला देईल. इथं हे 5 शून्य गेले, हे 5 शून्य गेले, 12 आणि हे 4 शून्य, 60,000. म्हणजेच या ठिकाणी विमा कंपनी विमेदाराला फक्त 60,000 रुपये एवढं नुकसान भरपाईची रक्कम देईल. आता राहिलेले जे 60,000 नुकसान आहे, हे नुकसान स्वतः विमेदाराला सहन करावे लागेल, कारण त्या विमेदाराने आपल्या मालमत्तेच्या मूल्यापेक्षा
कमी रकमेचा विमा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने अग्नि विमा पॉलिसीचे हे 12-13 विविध प्रकार सांगण्यात आलेले आहेत. यामधील एखादी विमा पॉलिसी तुम्हाला टिपाल्या वगैरे असं कुठंतरी विचारली जाते किंवा काही वेळा मोठा प्रश्न सुद्धा विचारला जातो, अग्नि विम्याचे प्रकार सांगा. अग्नि विम्याचे प्रकार म्हणजेच अग्नि विमा पॉलिसीचे प्रकार. मग त्या ठिकाणी यामध्ये कमीत कमी 6-7 प्रकार कोणतेही तुम्हाला लिहिता आले पाहिजे. यानंतर या टॉपिक मधला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे अग्नि विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्याची कार्यपद्धती. अग्नि विमा नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती. नुकसान भरपाई मिळविण्याची कार्यपद्धत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लेम सेटलमेंट. क्लेम सेटलमेंट ऑफ फायर इन्शुरन्स. अग्नि विम्यामध्ये विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा घेतल्यानंतर जर विमेदाराच्या मालमत्तेचे आगीमुळे नुकसान झालेले असेल तर झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरून घेण्याची कार्यपद्धती या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयाची आहे. ज्या हानीपासून विमेदाराने संरक्षण मिळण्यासाठी विमा घेतलेला आहे त्या धोक्यापासून जर विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी विमेदाराने स्वतः विमा कंपनीकडे करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी नुकसान भरपाई मिळविण्याची कार्यपद्धती कशी असते या कार्यपद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे आग लागल्याची सूचना देणे. आग लागल्याची सूचना देणे. सर्वसाधारणपणे आगीपासून मालमत्तेची हानी झाल्यास त्याची सूचना विमेदाराने ताबडतोब विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. त्यामुळे विमा कंपनीला ताबडतोब आपला प्रतिनिधी हानी झालेल्या ठिकाणी पाठवून त्याचे चौकशीचे काम हाती घेता येईल. अशी हानीची सूचना देण्यास जर उशीर झाला तर एखाद्या वेळी हानीच्या कारणांचा पुरावा नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून ही खबरदारी विमेदाराने घेणं आवश्यक आहे. हानीची सूचना विमा कंपनीला पाठविली जात असताना सर्वसाधारणपणे हानीची निश्चित वेळ, हानीची तारीख, हानीचं स्वरूप, नुकसान कोणा एका त्रयस्थामुळे झालेले आहे का, आग विझवण्यासाठी विमेदाराने कोणकोणते प्रयत्न केले, या सर्व गोष्टींची माहिती हानीच्या सूचनेमध्ये विमेदाराने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशी माहिती दिली जात असताना आपल्या विमा पॉलिसीचा नंबर काय आहे तो नंबर सुद्धा विमा कंपनीला कळवणं आवश्यक आहे. विमेदाराला जर शक्य असेल तर हानीचा एखादा पुरावा मिळाला असेल
तर तो पुरावा सुद्धा हानीच्या सूचनेबरोबर विमा कंपनीला देणं आवश्यक. दुसरा मुद्दा सांगितलेला या प्रोसिजर मधला, पोलीस रिपोर्ट व फायर ब्रिगेड रिपोर्ट. पोलीस रिपोर्ट व फायर ब्रिगेड रिपोर्ट. विमेदाराने विमा कंपनीला आग लागल्याची सूचना दिल्यानंतर ताबडतोब फायर ब्रिगेडकडे एक संदेश पाठविल्याचा दाखला, त्याचबरोबर हानीची घटना पोलीस चौकीमध्ये नोंदवली असल्यास त्याबद्दलचा एक दाखला जोडावा लागत असतो. विशेषतः एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणाने आग लावलेली असेल, असा जर विमेदाराला संशय आलेला असेल तर पोलीस खात्याकडे तशी तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने पोलीस रिपोर्टची एक प्रत आणि फायर ब्रिगेड रिपोर्टची एक प्रत विमेदाराने विमा कंपनीला पाठवणे आवश्यक आहे. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, विमा कंपनीकडील प्राथमिक काम. विमा कंपनीकडील प्राथमिक काम. आता हानीची सूचना विमा कंपनीला मिळताच विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पॉलिसीच्या नंबर प्रमाणे रेकॉर्ड काढलं जातं आणि असं रेकॉर्ड काढून लगेच हानीच्या तारखेस विमेदाराची विमा पॉलिसी सुरू होती काय हे पाहिलं जातं. त्याचबरोबर विमा पत्राखाली सदरची हानी येते किंवा नाही, ज्या मालमत्तेची हानीची सूचना मिळाली आहे ती मालमत्ता विमा पत्राखाली येते काय किंवा नाही, हानीची सूचना नियमाप्रमाणे योग्य मुदतीमध्ये आलेली आहे किंवा नाही, इत्यादी गोष्टींची तपासणी ही विमा कंपनी करत असते. नंतर विमेदारास नुकसान भरपाई देण्यास इतका पुरावा जर आहे अशी विमा कंपनीची खात्री झाली तरच विमा कंपनी विमेदारास नुकसान भरपाई देता यावी यासाठी क्लेम फॉर्म पाठवून देत असतो. चौथा मुद्दा सांगितलेला आहे, क्लेम फॉर्म. या ठिकाणी हानीची मागणी करण्यासाठी विमा कंपनी विमेदारास छापील क्लेम फॉर्मच्या प्रती पाठवून देत असते. प्रत्येक क्लेम फॉर्मला स्वतंत्र नंबर देण्यात आलेला असतो आणि या क्लेमची नोंद एका रजिस्टरमध्ये विमा कंपनीने केलेली असते. या क्लेम फॉर्ममध्ये हानीची तारीख, हानीची वेळ, स्थळ, कशामुळे हानी झालेली आहे, आगीचे कारण, मालमत्तेचे वर्णन, हानी झाली त्या दिवशीचे मालमत्तेचे मूल्य, आगीमधून जर काही मालमत्ता वाचलेली असेल तर ती किती वाचलेली आहे, त्याच मालमत्तेचा विमेदाराने दुसऱ्या विमा कंपनीकडे विमा घेतलेला आहे किंवा काय, घेतला असल्यास त्याचा तपशील, याप्रमाणे सर्व माहिती या क्लेम फॉर्म मध्ये विमेदाराने भरावयाची असते आणि या क्लेम फॉर्मवर स्वतःची स्वाक्षरी करून हे क्लेम फॉर्म विमा कंपनीकडे पाठवावयाचे असते. पाचवा मुद्दा सांगितला आहे, सर्वेयरची नेमणूक. सर्वेयरची नेमणूक. विमा कंपनी काय करते, हानीची चौकशी करून हे जे सर्वेयर्स असतात, विमा कंपनी आपले सर्वेयर हानीच्या ठिकाणी पाठवत असतात. हे सर्वेयर्स हानीची पूर्ण चौकशी करत असतात आणि आपला एक अहवाल तयार करत असतात.
आपला अहवाल तयार करून तो अहवाल विमा कंपनीला पाठवत असतात. यामध्ये विमेदाराच्या मालमत्तेचे किती नुकसान झालेले आहे ते त्यामध्ये नमूद करण्यात आलेले असते. 6वा मुद्दा चौकशी व तपासणी. चौकशी व तपासणी. या ठिकाणी ज्या सर्वेयरची नेमणूक विमा कंपनीने केलेली आहे ते अधिकारी घटनास्थळाला जाऊन भेट देत असतात. विमेदार, त्याचे नोकर, आजूबाजूचे जर काही व्यावसायिक असतील तर त्यांची गाठभेट घेऊन नेमकं कोणत्या कारणामुळे विमेदाराच्या मालमत्तेला आग लागलेली आहे याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाते. आणि या चौकशीनंतर हे सर्वेयर्स आपला एक अहवाल तयार करत असतात. या अहवालामध्ये हानीचे नेमके कारण कोणते होते, विमा कंपनीने किती नुकसान भरपाई विमेदाराला दिली पाहिजे याबाबत स्पष्टपणे आपला अहवाल तयार करत असतात आणि हा अहवाल विमा कंपनीला पाठवून देत असतात. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे हानीची रक्कम भरून देणे. आता या ठिकाणी क्लेम फॉर्म आणि सर्वेयरचा अहवाल विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतर या दोन्ही फॉर्मची विमा कंपनी काळजीपूर्वक छाननी करत असते किंवा तपासणी करत असते. आणि अशी तपासणी केल्यानंतर विमा कंपनीवर किती रकमेच्या नुकसान भरपाईची जबाबदारी पडते याबाबत विमा कंपनी आपली खात्री करून घेत असते. आणि त्यानंतर विमेदाराला तेवढ्या रकमेचा चेक तयार केला जातो आणि असा हा चेक विमेदाराला त्याच्या पत्त्यावर पाठवून दिला जात असतो. समजा चुकून विमा कंपनीकडून जादा नुकसान भरपाईची रक्कम विमेदाराला दिली गेली किंवा विमेदाराने खोट्या पुराव्याच्या आधारे ही जादा रक्कम मिळवल्याचे नंतर सिद्ध झाले तर ही जी जादा रक्कम विमेदाराला गेलेली आहे ही जादा रक्कम विमा कंपनी विमेदाराकडून परत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने अग्नि विम्यामध्ये जर विमेदाराच्या मालमत्तेचे ज्या मालमत्तेचा अग्नि विमा घेतलेला आहे त्या मालमत्तेचे आगीमुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळविण्यासाठी या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो आणि नुकसानीची रक्कम विमेदाराने मिळवावी लागत असते. तर अशा पद्धतीने फायर इन्शुरन्स अग्नि विमा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला संपलेला आहे. यामध्ये ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला जो 8 मार्काला विचारला जातो, शेवटचा प्रश्न असतो, यामध्ये हा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. अग्नि विम्यात नुकसान भरपाई मिळविण्याची कार्यपद्धती सविस्तर स्पष्ट करा, अशा पद्धतीचा यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आज आपण या ठिकाणीच थांबायचे आहे. थँक्यू, धन्यवाद.